साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जामखेड शहरात शिवसेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले। यावेळी अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी बोलताना शिवसेना नेते आकाश बाफना म्हणाले की अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि लोककलेच्या माध्यमातून समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी वर्गाच्या व्यथा जगासमोर मांडल्या। त्यांच्या लेखणीतून सामाजिक समता, न्याय आणि परिवर्तनाचा संदेश दिला गेला। त्यांच्या साहित्याने महाराष्ट्रात सामाजिक परिवर्तनाची मोठी चळवळ उभी केली। आजही त्यांचे विचार समाजाला प्रेरणा देणारे असून नव्या पिढीने त्यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा। यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक योगदानाचे स्मरण केले। समाजातील सर्व घटकांना समान न्याय आणि सन्मान मिळावा, हा अण्णा भाऊ साठे यांचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा असल्याचे यावेळी वक्त्यांनी सांगितले। कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांनी अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले आणि त्यांच्या विचारांचा समाजात प्रसार करण्याचा संकल्प व्यक्त केला। पत्रकार फारुख शेखसह अजय अफसरे, FM स्टार न्यूज मराठी, जामखेड। आज महाराष्ट्रामधील एक असे नेतृत्व ज्यांच्यामुळे या महाराष्ट्राच्या भूमीला, या महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला, वंचित, दीनदलित, शोषित सर्व महाराष्ट्रातील जनतेला एक आजच्या दिवशी एक असं नेतृत्व मिळालेलं आहे ज्यांचं आज 106वी जयंती, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती आपण आज जामखेडमधील साठेनगर या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करत आहोत। खरं पाहिलं तर अण्णाभाऊ साठेंचं जर आपण जीवनकाल पाहिला तर त्यांनी संपूर्ण आयुष्यामध्ये, अण्णाभाऊ साठे एक लेखक होते आणि एक थोर कवी होते, ज्यांच्या लेखणीमुळे दीनदलितांना या महाराष्ट्रामध्ये न्याय मिळाला आणि त्यांच्यामुळे एक जगण्याचं खूप मोठं आश्रय या समाजामध्ये एक उंचावण्याचं त्यांचं प्रभुत्व होतं आणि त्याच्यामुळेच आज सर्व समाजाला, समाजातील सर्व दीनदलित घटकांना एक मोठा न्याय या महाराष्ट्रामध्ये, या भारताच्या भूमीमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्यामुळे मिळाला। आज अशा थोर समाजवंत, थोर व्यक्तिवंत व्यक्तींचं आज जे जयंती आहे, आज जामखेड शहरामध्ये सकाळीच या ठिकाणी मोठ्या उत्साहात कार्यक्रम झाला, तसेच संध्याकाळी मोठी मिरवणूक या ठिकाणी निघणार आहे। तरी मी साठेनगरमधील सर्व आयोजक असतील, सर्व या मंडळाचे सर्व पदाधिकारी असतील, सर्वांना मी या अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज 1 ऑगस्ट आपले सर्वांचे प्रेरणास्थान अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती आहे। यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना मनापासून विनम्र अभिवादन करतो। मी व माझा मानी परिवार, आमचे सर्व जामखेड तालुक्यातील शिवसैनिक व आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीनं कालच अण्णाभाऊंच्या जयंतीचं औचित्य साधत शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथभाई शिंदे यांनी घाटकोपर या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचं कर्मभूमी चिरागनगर या ठिकाणी शिंदे साहेबांच्या हस्ते त्यांच्या स्मारकाचं भूमिपूजन, तसेच संशोधन केंद्र याचे देखील भूमिपूजन करण्यात आलेलं आहे। काल एकनाथ शिंदे साहेबांनी जे भूमिपूजन केलं त्याचं पुढच्या वर्षी आपलं सर्व जे अण्णासाहेबांचे भक्त आहेत त्यांना नक्कीच त्याचा, त्यांच्या विचारांचा, वारसाचा उपयोग होणार आहे। त्याबद्दल देखील मी एकनाथ शिंदे साहेब यांचे, सर्व आम्ही जामखेडकरांच्या वतीनं अण्णाभाऊ साठे यांचे भक्त म्हणून त्यांचे आम्ही आभार देखील मानतो, धन्यवाद मानतो आणि जयंतीनिमित्त मी मनापासून विनम्र अभिवादन करतो।